टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आपच्या नेत्या प्रीती शिंदेकर आहे। मॅडम, खरं तर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। आज दिल्ली विधानसभेचा जो निकाल समोर येत आहे त्यामध्ये भाजप यशस्वी वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते, याकडे कसं पाहता? अजून निकाल यायचा आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही सत्तेत येणार दिल्लीमध्ये, कारण की दिल्लीच्या जनतांनी भरभरून मतांनी भरभरून प्रेम दिला आहे आम आदमी पार्टीला, अरविंद केजरीवाल साहेबांना, की तिथे राजकारण हा मुद्द्यानुसार जनतेच्या हितानुसार केला आहे। शिक्षणामध्ये केला आहे, स्वास्थ्यामध्ये केलेला आहे, पाणीमध्ये, महिलांना फ्री बसेस, ही मुद्द्यानुसार जी मूलभूत गरजा आहे जीवनात सामान्य जनतेची, ती आम आदमी पार्टीने पूर्ण केली आहे। आणि दिल्लीमध्ये जे राजकारण खेळत आहे BJP, की ती कुठे 2 वर्षापासून आम आदमी पार्टीच्या नेत्यांना, जवळपास 15 ते 16 नेत्यांना आम्हाला जेलमध्ये ठेवले, त्यानुसार खोट्या त्यांच्यावर केसेस लावलेल्या, अतिशय बिकट परिस्थिती दिल्लीमध्ये 2 वर्षापासून आहे। अरविंद केजरीवाल लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस जेलमध्ये होते। कुठेतरी BJPने त्यावेळेस हा काहीतरी षडयंत्र केला असावा, नाही तर दिल्लीच्या प्रत्येक व्यक्तींना आम आदमी पार्टीच यायला पाहिजे असं आज पण आहे। आज पण तिथे तुमचे सोशल मीडियानुसार न्यूज रिपोर्टर गेले होते, तेव्हा तिथे सुद्धा मारझोड झाली, गुंडागिरी झालेली आहे। कुठेतरी BJPने पूर्ण कसं जिंकले हा एक म्हणजे जिंकलेत अजून नाही आहे, पण ते दाखवत आहे की ते बहुमताने त्यांना मतं मिळाले। पण हे मतं दिल्लीचे जनतेने दिले नसावे। दिल्ली जनता फक्त आम आदमी पार्टी 10 वर्षात जे पूर्ण देशामध्ये राजकारण न करता देशाची प्रगती कसं करणार हे अरविंद केजरीवालच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये झालं आहे, त्याचं अनुकरण करून प्रत्येक राज्याने सुद्धा करायला पाहिजे। कुठेतरी देशाची प्रगती ही थांबणार का असा प्रश्न दिल्लीच्या जनतेलाच आहे आणि देशभराच्या जनतेला सुद्धा आहे की हे महाराष्ट्रात जे घडलं ते दिल्लीमध्येही तसं घडलं असावं असं। खरं तर मॅडम, काही दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांनी देखील स्टेटमेंट दिलं होते की आपलं मतदान करू नका। त्यांचं कधी आपमध्ये असतात, कधी विरोधी याच्यात असते। ते ॲक्च्युली तेच मुळात कोणत्या याच्यात आहे त्यांनाच विचार करायला पाहिजे की आपला मतदान नाही करत। दिल्लीच्या जनतेला माहिती आहे ना की आम्हाला आपलाच मतदान करायचं आहे। ज्यांनी शिक्षणासाठी आज कोणता पक्ष आहे, अण्णा हजारे साहेब कोणता पक्ष आहे जे मुलांच्या भविष्यासाठी करू शकतो, लोकांच्या स्वास्थ्यासाठी करतो? कोणता पक्ष आहे की ज्यांनी कोणत्या राज्यामध्ये 200 युनिट फ्री नाही दिलेले आहे? कोणता पक्ष आहे? तुम्ही बघा ना, मूलभूत गरजा आज तुम्ही म्हणता की त्याला का नाही करा? तुम्ही प्रश्न विचारा की काय केलेलं आहे, की फक्त तिथ्या म्हणजे मूलभूत गरजाच्या जनतेच्या याच्यानुसार आम आदमी पार्टी प्रसिद्ध झालेलं आहे। तो देशातच नाही विदेशामध्ये सुद्धा आहे आणि त्याला मत का नाही द्यायचं? म्हणजे घोटाळेकडून BJPमध्ये जे भरलेले आहे त्यांना मतं करायचे, दुसऱ्या पक्षामधले नेते फोडून आपल्या पक्षामध्ये घेतात आणि गुंडगिरी एवढी पूर्ण दिल्ली ह्या विधानसभेमध्ये दिसलेला आहे। कसे आम आदमी पार्टीच्या गाडीवर नेत्यांवर आणि कार्यकर्ता डोर टू डोर जात होते, महिलांवर सुद्धा त्यांनी म्हणजे गालीगोचर आणि गुंडागिरी रस्त्यावर आली। त्यांना माहीत होते की आपण हारणार आहे, तर 8-10 दिवसापासून ते दिल्लीचं वातावरण असं गुंडागिरी केलं, ते पूर्ण देशभरात करायला पाहिजे ना अण्णा हजारे साहेब। का दिल्लीमध्ये जो एवढा प्रचंड बहुमताने 10 वर्षापासून दिल्लीची जनता अरविंद केजरीवालच्या समर्थनमध्ये कार्य करत होते, पण 2 वर्षापासून BJPला माहिती आहे की प्रत्येक राज्यामध्ये दिल्लीमध्ये आता जर आम आदमी पार्टीला आपण नष्ट करू, महाराष्ट्रात जसं मोठ्या पार्टीला नष्ट केलं, जसं शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, यांचे फुटाफूट केले, त्यांचे मंत्र्यांना त्या आम आदमी पार्टीला करू शकले नाही। पण काही नेते तर BJPमध्ये पण जे गेलेले आहेत ते आम आदमी पार्टीचेच असावे। मॅडम, खरं तर आपण पाहतो की काँग्रेसला अद्याप एकही जागा हाती आलेली नाही, त्याकडे कसं पाहता? आता ते तर काँग्रेसच्या लीडरनीच सांगायला हवं, तिथे जागा आली नाही आहे, तर त्याबद्दल मला काही असं बोलायचं नाही। पण आपचं काम इतकं छान आहे की पूर्ण देश म्हणतो की दिल्लीमध्ये जर आप टिकून राहिली तर येणाऱ्या राज्यामध्ये कोणतीही सरकार असली ते अनुकरण करायला हवं। नाही, खरं तर आपण पाहतो की अजून निकाल पूर्णतः हाती आलेला नाही, मग काय विश्वास आहे, काय वाटतं की आपचं सरकार येईल?
बरोबर बोलताय तुम्ही. आपचं सरकार येईन, लोक विश्वास ठेवा की आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये येणार आहे आणि आमचा पूर्ण कार्य करताना शेवटपर्यंतच्या वोटिंगपर्यंत आमचं पूर्ण तिथेच लक्ष आहे की आम आदमी पार्टी चौथ्यांदा अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवणार. पण मॅडम आम्ही पाहतोय की सध्या जो निकालचा जो वेगवान अपडेट आहे तो आम्ही आमच्या TV9 वरती दाखवतोय, मात्र भाजप कुठेतरी पुन्हा एकदा आघाडीवरती दिसतंय. हो, ते आता निकालावरून आघाडीवर दिसत आहे, पण सगळे दिल्लीची जनता तिथे घरी बसलेली तो म्हणत असे मत तर मी दिल्लीला आम आदमी पार्टीलाच केलं, मग हे कसे जिंकत आहे. ते तर लोकांना त्यांचा अविश्वास ठरेल हा जर निकाल असा जर झाला तर. कारण की त्यांना माहिती आहे की आपल्या 10 वर्षात जे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ते बंद होणार, विजेचं बिल बंद होऊन 200 युनिट हा बंद होऊन जाईल, पाणीचं बिल हा बंद होऊन जाईल, आरोग्य स्वस्त जे मोहल्ला क्लिनिक आहे ते बंद होऊन, जर जवळपास 25,000 आमची जी महिन्याची बचत होती ती कुठेतरी बंद झाली तर मग कोणाला आशेकडून बघायची, कोणत्या पक्षाकडे आशेकडून बघायची. आणि आप जर हारला आणि BJP आली, ते आम आदमी पार्टीचं अनुकरण करून पुढे चालवणार आहे हे विश्वास दाखवू शकतात का? नाही. आम आदमी पार्टीच्यासाठी लोकांनी बहुमतांनी दिलेला पण हा रिझल्ट खूपच आश्चर्यकारक आहे. आत्ताच संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या तोडफोडी जो म्हणजे पॅटर्न्स वापरला तो दिल्लीमध्ये सुद्धा आहे. पण आम्हाला थोडा शेवटपर्यंत विश्वास आहे की जर जिंकला तर आम्ही नक्की तुमच्या चॅनलनुसार परत देऊ की हे लोकशाही दिल्लीच्या लोकांनी वाचवलेली आहे. लोकशाही जर वाचवायची असेल तर दिल्लीकडेच आपल्याला सगळ्या देशाचं जनतेचं लक्ष आहे की लोकशाही वाचवायची आहे तर दिल्लीला जिंकून आणलं पाहिजे. जर दिल्ली हारली तर लोकतंत्र हा खूप खतरनाक परिस्थितीत आहे, देशाची प्रगती ही खूप खतरनाक याच्यावर आहे. धन्यवाद मॅडम. ह्या होता आपल्यासोबत आप आदमीच्या प्रीती शिंदेकर यांचा असं देखील म्हणणं आहे की अजून रिझल्ट लागलेला पूर्ण नाही आहे, पण मला असा विश्वास आहे की भाजप आप ही पुन्हा एकदा सत्तेत येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.